बीडमध्ये धनगर समाज आक्रमक. बीडमध्ये धनगर समाज आक्रमक झालाय. एस टी प्रवर्गातून आरक्षण द्या म्हणत यशवंत सेनेने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. यावेळी आंदोलक आपला पारंपरिक साज घालत ढोल वाजवत हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत. दरम्यान आम्ही केंद्रात ओबीसीमध्ये आहोत, राज्यात NT-मध्ये, संविधानात ST-मध्ये अशी परिस्थिती आमची धनगर बांधवांची झालेली आहे. प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं आरक्षणाच्या लढाईत उतरत आहे. मुख्यमंत्र्यांनी ओबीसींसाठी विविध योजना आणल्या, मात्र त्या आमच्यापर्यंत मिळत नाहीत. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू, मात्र त्यांनी सोडवलेला नाही. त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करण्यासाठी आज हे आंदोलन करत आहोत. दरम्यान मागणी पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. धनगर समाज हा अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे, परंतु या सरकारने जाणून बुजून एक खुटी मारलेली धनगर आणि धनगर. त्याच्यामुळे धनगर समाजाला गेल्या 75 वर्षापासून हे धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. म्हणून आज आम्ही मागे सुद्धा अनेक आंदोलन केले. सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाचं आरक्षण आम्ही सोडू. त्या ठिकाणी त्यांनी समितीही नेमली, पण समितीच्या माध्यमातून आता भी कुठलाही अहवाल त्या ठिकाणी आलेला नाही. म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी हे आम्ही आंदोलन करीत आहोत. येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे, धनगर समाजाच्या STच्या आरक्षणाचा तात्काळ अंमलबजावणी करा, नाहीतर हे पिवळं वादळ मुंबईच्या दिशेने जाईल आणि हे सरकारला हे आंदोलन हे धनगर समाजाचा विषय परवडणार नाही. हे आपल्या माध्यमातून मी इशारा देतोय. तर आम्हाला दिलेलं घटनेने म्हणजे आता धनगराचं कसं झालंय एक तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमातून. आम्ही केंद्रात ओबीसी मध्ये आहोत, राज्यामध्ये NT-मध्ये आहोत आणि जे घटनेने दिलंय त्यात ST-मध्ये आहोत. म्हणजे आम्हाला जे STनं जे घटनेने दिलंय ते आम्ही मागतोय. आम्ही नव्याने काही मागणी करीत नाही. जे आम्ही पहिलं ST-मध्ये आहोत ते आम्हाला द्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.